आणखीन एक मोठी बातमी, भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्यासाठी फोन जायला आता सुरुवात झालेली आहे। भाजप आमदारांना फोन जाण्याचा आता सुरुवात झालेली आहे। भाजप आमदारांना फोन सुरू झालेले आहेत। नितेश राणे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला असल्याचं कळतंय। आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्ताराच्या या हालचाली सुरू आहेत आणि भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्यासाठी मंत्र्यांना किंवा आमदारांना फोन जाण्याची आता सुरुवात झालेली आहे। नितेश राणे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन गेला असल्याचं कळतंय। त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणे यांना फोन केल्यानंतर नितेश राणे यांना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय अपडेट? एकंदरीत जे आहे ते रात्रभराची, खरं तर रात्रभराची नाही तर 23 तारखेपासून ते आतापर्यंत दररोजचा दिवस हा अतिशय उत्कंठावर राहिला आणि अखेर भाजपच्या आमदारांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून फोन जायला सुरुवात झालेली आहे। मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आमंत्रित केल्या गेल्यानंतर आता नेमकं कोणाकोणाला फोन जात आहेत हे बघावं लागेल। एकंदरीत बघितलं तर प्राथमिक माहिती जी कळते, आमदार नितेश राणे यांना पक्षश्रेष्ठींचा फोन शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यासाठी गेलेला आहे। आता 16 जणांची यादी जी दिली गेली होती त्यापैकी किती लोकांची नावं आता यामध्ये येत आहेत हे देखील पाहावं लागेल। मात्र ज्यांना कुणाला निरोप मिळाला आहे कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका, माध्यमांशी संवाद साधू नका, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना या सर्वांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं अतिशय गुप्तता, जी कमालीची गुप्तता पाळली गेली आणि त्यानंतर आज अखेर सकाळी ही प्रतीक्षा संपली असं म्हणावं लागेल। न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी याबद्दलची बातमी दिली होती आणि न्यूज 18 लोकमतनीच यावर अखेर शिक्कामोर्तब केले। आज होणाऱ्या शपथविधीसाठी नेमकं भाजपचे किती मंत्री शपथ घेणार हे काही वेळातच स्पष्ट होईल। मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडून अखेर इच्छुक आमदारांना फोन जायला सुरुवात झाली आहे। निश्चितच राहुल, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक पाहायला मिळते। कारण अद्यापही काही आमदारांना शपथविधीसाठी फोन गेले नसल्यानं आमदारांमध्ये घालमेल पाहायला मिळाली आहे। मात्र सकाळीच महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून शपथविधीसाठी फोनवरून निमंत्रण जाणार आहे। तर संभाव्य मंत्र्यांना अधिकृत निमंत्रण गेल्यावर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह नागपूरला तात्काळ आणण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात स्पेशल चार्टर्ड फ्लाईटची सोय करण्यात आली आहे। रेसमध्ये आहात म्हणजे तुम्हाला मंत्रिपद मिळेल दाट शक्यता वर्तवते। आता शेवटी शिंदे साहेब ठरवतील। मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिवेशनासाठी आम्ही सगळे सहकारी आलेलो आहोत। गुलाबराव पाटील साहेब देखील आहेत, दादा भुसे साहेब देखील आहेत। आता आम्हाला अजून कोणाला फोन येतील नाही येतील अजून आम्हाला माहिती नाही, परंतु विधानसभेच्या अधिवेशनासाठी आलेलो आहोत आणि ज्यांचा शपथविधी असेल त्यांच्यासाठी आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेमध्ये नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेमध्ये यंदा उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांचं मंत्रिपद निश्चित असल्याची दाट शक्यता आहे। तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी तसंच मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याचंही कळतंय। तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकर यांना यंदा डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवसेनेमध्ये नक्की कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये महंतांची बैठक पार पडली आहे। धर्मपीठ इथे बंजारा समाजाचे सर्व संत महंत एकवटल्याचं पाहायला मिळालं। संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंह महाराज यांनी केलेली आहे आणि या संदर्भात पोहरादेवीतील महंत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेणार आहेत। तर आपण पाहतोय पोहरादेवीमध्ये महंतांची बैठक पार पडली आणि या बैठकीत संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हे सगळे महंत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत।
मंत्रिमंडळ विस्तार अखेर नागपुरात होणार असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती मिळते. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना देणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्यांची संभाव्य यादी समोर आलेली आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल सावे, गिरीश महाजन, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, अतुल भातखळकर, नितेश राणे, समाधान आवताडे आणि माधुरी मिसाळ यांची नावं असल्याचं कळतंय. त्यामुळे आता भाजपमध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. आणि आता आणखीन एक मोठी बातमी. भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्याला काही आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे. भाजप आमदारांना फोन सुरू झाले असल्याचं कळतंय. नितेश राणे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केलेला आहे. माजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना देखील पुन्हा संधी देण्यात येणार आहे. मंगलप्रभात लोढा यांना देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून फोन आला असल्याचं कळतंय. तसंच पंकज भोईर आणि शिवेंद्रराजे भोसले यांना देखील फोन गेला असं देखील कळतंय. पुन्हा एकदा अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, आतापर्यंत कुणाकुणाला फोन गेलेला आहे, काय अपडेट? एकंदरीत अखेर प्रतीक्षा जी आहे ती संपली असंच म्हणावं लागेल. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळापदी जी आहे ती वर्णी लागलेली असं म्हणावं लागेल. पुण्यातून चंद्रकांत पाटील, तर शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातून, जयकुमार रावल हे जळगाव खानदेशातून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. पंकज भोयार, शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढा यांच्या सोबतच शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल आणि चंद्रकांत पाटील, नितेश राणे ही सगळी जी नावं आहेत. अर्थातच यापूर्वी देखील निवडणी लोकमतनी वारंवार या नावांसंदर्भात उल्लेख केला होता आणि पुन्हा एकदा अनेकांना संधी देण्यामध्येच भाजपनं भूमिका घेतल्याचं दिसते. मंगलप्रभात लोढा ज्यांचं की नाव नसेल हे वारंवार बोललं जात होतं, मात्र पुन्हा एकदा मुंबईतून मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. तर पुण्यातून चंद्रकांत पाटील या दोन्ही ज्येष्ठ मंडळींना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. शिवसेनेकडून संजय शिरसाट तर भरत गोगावले हे दोघं देखील दाखल झालेले आहेत. मात्र भाजपच्या यादीमध्ये आपण जर बघितलं तर नवीन चेहऱ्यांना देखील संधी शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, पंकज भोयार यांच्या सोबतच आता मंगलप्रभात लोढा आणि यांच्या सोबतच चंद्रकांत पाटील अशा दोन जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. खरं तर ही यादी जी आहे ती आता वाढतच जाणार आहे. अनेक महत्वाच्या लोकांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळं नवीन चेहरे आणि अनुभवी चेहऱ्यांपैकी कितीचा हा समसमान पॅटर्न साधला जातो हे पाहावं लागेल. मात्र न्यूज 18 लोकमतनं दिलेल्या यादीमधून सर्वात महत्वाची नावं जी समोर येत आहेत अर्थातच शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल यांची जी मंत्रिमंडळावर वर्णी जी आहे ती लागलेली आहे. तर नितेश राणे यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. बरं राहुल, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.